नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अश्विन, कल्पना आणि सर्वजण तन्वीची काळजी करत असतात. अश्विन फोन ट्राय करत असतो पण ती काय फोन उचलेना, म्हणून सर्वजण परेशान असतात. इकडे दामिनीच्या ऑफिस बाहेर तन्वी आणि महिपत बोलत असतात. महिपत तिला धमकावतो की जेवत जरी असली तरी दामिनी बाईचा फोन आला तरी लगेच इथे यायचा नाही तर हात धुवायचा. तुझ्यामुळं जर साक्षीला काय झालं तर तू अडचणीत येशील. तन्वी देखील प्रश्न उत्तर देते आणि तुम्ही सारखी सारखी धमकी का देतात, मी जेवढी मदत होणे शक्य आहे तेवढं करत आहेत. महिपत आणि तन्वी ज्यावेळेस समोरासमोर बोलत असतात त्याच वेळेस अर्जुन आणि सायली गाडीतून चालले असतात. सायलीचे लक्ष त्यांच्याकडे जाते आणि ते अर्जुनला खुणवते. अर्जुन लगेच बोलतो की ते नीच आहे. ही महिपतची साथ देते, तेही दामिनीच्या ऑफिससमोर. अर्जुन आणि सायली यांची गाडी तन्वी बघताना चेहरा लपवते. महिपत देखील फोनवर बोलत नाटक करतो आणि अर्जुन सायली असं दाखवतात की काही घडलंच नाही. ते समोरून निघून जातात. अर्जुन सायली घरी येतात त्याच्यावेळेस सगळ्यांचे चेहरे गंभीर असतात. तो देखील विचारतो की तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात. प्रतापराव सांगतात की तन्वीची चौकशी चालू आहे. तन्वी अजून घरी आली नाही. अर्जुन अश्विनला विचारतो की काय झालं आहे म्हणून. त्याच्यावेळेस खूप रागाने तो बोलतो आणि मला टेन्शन देऊ नको असं तो बोलतो. अश्विन सारखा सारखा फोन करत असतो पण ती काय फोन उचलेना. आणि अश्विन तन्वीला शोधत जाणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो ती सेफ आहे, येईल लवकरच. त्याच्यावेळेस दोघेही त्याच्याकडे रागाने बघतात आणि निघायला लागतात. त्याच्यावेळेस तन्वी समोरून येते. तन्वी नेहमीप्रमाणेच खोटं बोलू लागते. मैत्रिणीकडे गेले ते इंटर्नशिपसाठी लागणारे प्रोजेक्ट करत होते. खोटं बोलते म्हणून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अश्विन मध्येच बोलतो तू तुझ्या निशाकडे गेली होती का. त्याच्यावेळेस ती हो बोलते. मी तिला देखील कॉल केला होता पण ती बोलली की बऱ्याच दिवसापासून आमचं फोनवर बोलणं देखील नाही. हे सगळं ऐकून तन्वीला घामच फुटतो. अर्जुन आणि सायली देखील प्रश्न करू लागतात. त्याच वेळेस ती मला जाब देण्याचा अधिकार फक्त माझी सासू सासऱ्यांना आहे आणि नवऱ्याला आहे असं ती बोलते. कूलर जर कॉलेजला जात नाही तर मग जाते कुठं असा अर्जुन प्रश्न करतो. त्याच वेळेस ती पुरती घाबरते. अर्जुन मध्येच बोलतो की तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती महिपत शिकरेला. महिपत शिकरे हा आपला दुश्मन आहे, मग मी त्याला कसे भेटेन असं तन्वी वरचेवर बोलते. अश्विन देखील हे स्वीकारत नाही की ती महिपतला भेटली. अर्जुन सगळ्यांना फोटो दाखवतो आणि तिला तोंडावर पाडतो. तिला सर्वजण प्रश्न करू लागतात की हे खरं आहे का. त्याच्या वेळेस तन्वी शांत बसली असते. तिच्याकडे बोलण्यासाठी काही शब्द नसतात. अश्विन त्यावेळेस तिच्यावर खूप ओरडतो. ती देखील कबुली देते की महिपतलाच भेटायला गेले होते. आपल्या दुश्मनाला का भेटलीस असं प्रताप विचारतो. मित्रांनो, असेच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.